गतवर्षी 11 लाख शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील 11 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरले होते। मात्र यावर्षी जे ते पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता पाहायला मिळते। अनेक शेतकऱ्यांनी जे ते पीक विम्याचे अर्ज भरले नाही। मिळालेल्या माहितीनुसार जवळपास केवळ 5 लाख अर्ज जे आहे ते पीक विम्याचे आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शेतकऱ्यांमध्ये या पीक विम्याबाबत उदासीनता काय हेच आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। आता मी नांदेडच्या बारड शिवारात आहे। मला सांगा तुमचं नाव काय, पीक विमा भरलाय का? संतोष पुंडलिकराव देशमुख। पीक विमा भरला नाही, गेल्या वर्षी भरला होता पण ते पैसे काही मिळालेच नाही। 1500 रुपये भेटलेत फक्त आणि पुढच्या हप्त्यात भेटेल, पुढच्या काय ते भेटणार नाही। त्यामुळे यावेळेस सुद्धा भरणारच नाही। नाराजी आहे आमच्या सरकारविषयी, कारण ते काय त्याचं सेटलमेंट आहे की ते आमच्या बारडमध्ये ओळखून टाकावे। जवळपास नांदेड जिल्हा समजा काय कुठं द्यायला कुठं देणार तरी असं। निश्चित आपले दुसरे शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काय नाव आहे, पीक विमा भरला का? भरला ना। काय गेल्या वर्षी भेटला नाही विमा आम्हाला। या वर्षी तरी पेरणी समजा उशिरा झाली आमची, तरी जुलैच्या 2-3 तारखेला झाली समजा। भेटेल म्हणून भरलाय समजा, कमी भरला 1 हेक्टरचा। हो भेटेल हीची अपेक्षा आहे। गेल्या वर्षी तर भेटला नाही आम्हाला। मला सांगा तुमचं काय नाव आहे, तुम्ही पीक विमा भरलाय का? रामदास बैराम नेल्लेवार, राहणार बारड। आम्ही भरला होता एका वर्षी, तेव्हा भेटलाच नाही। दुमार 1 रुपयामध्ये आलता, त्यावेळेस काय 970 रुपये काय ते भेटले होते। मग त्याच्यानंतर भरण्यात काय फायदा नाही, आता 1000 रुपये लागले आता। यावर्षी नाही भरला? नाही भरलं, त्याच्यानं सोडून दिला। माझं नुकसान झालं तर काय भेटतच नाही, होईल कसं नुकसान। आता वाहून गेलं तरी काय भेटत नाही, काहीच नाही, त्याच्यानं नाही भरले आम्ही। त्या ठिकाणी दुसऱ्या शेतकऱ्यासोबत आपण चर्चा करणार। असं काय सांगाल, ज्या पद्धतीने जाते पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता पाहायला मिळते, शेतकरी पीक विमा भरताना पाहायला मिळत नाही। यावर्षीचा जर आपण संपूर्ण आलेख बघितला तर जवळपास 4.5 ते 5 लाख शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामधले कंपनीने ट्रिगर उडवलेले आहेत। पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस पीक तुम्ही पेरणी करता त्यावेळेस जे नुकसान व्हायचं त्याचं जे नुकसान भरपाई आता मिळणार नाहीये। त्याला अग्रिम 25% अशी एक भरपाई पूर्वी मिळायची। त्याच्यानंतर खंड पडल्याच्यानंतर 15 ते 21 दिवसाचा जर पाण्याचा खंड पडला, मध्यंतरी आपल्याकडे खंड पडला होता, आता त्याही संदर्भामध्ये पीक विमा मिळणार नाही। त्याच्यानंतर कापणीच्या वेळेस जे अतिवृष्टी होते किंवा जे काही नुकसान होते त्याचंही आता या ट्रिगर त्यांनी उडवलेला आहे। त्यामुळे कितीही जरी नुकसान झालं तरी फक्त पीक विमा कंपनीचा फायदा कसा व्हावा यासाठीच पीक विमा कंपनीनं नवीन आणि सरकारनं मिळून, या दोघांनी मिळून हे नवीन आदेश जारी केलेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे पीक विम्याच्या बाबतीत। मागच्या 5 वर्षाचा किंवा त्याच्या पूर्वीचाही भाग बघितलं, काही वर्ष बघितली तर पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाहीये। मागच्या 5 वर्षामध्ये पीक विमा ज्या कंपन्या होत्या त्यांना 50,000 कोटी महाराष्ट्रामध्ये फायदा झालेला आहे। म्हणजे पीक विमा असतो शेतकऱ्यांसाठी, परंतु फायदा कोणाला होतोय तर पीक विमा कंपन्यांना। म्हणजे सरकार नेमकं काम कोणासाठी करते, म्हणजे पीक विम्यासाठी पीक विमा कंपन्यांसाठी काम करते, शेतकऱ्यांसाठी काम करत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे। शेतकरी आता पीक विमा भरत नाहीये। त्याचबरोबर 1 रुपयाचा जो काही पीक विमा होता तोही सरकारने बंद केलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड सरकारविषयी नाराजी आहे। म्हणजे आपण बघतोय जे पीक विम्याच्या कंपनीने काही निकष बदलले, त्यामुळे शेतकऱ्यात उदासीनता पाहायला मिळते। काय सांगाल, ज्या पद्धतीनं यावर्षी येते शेतकरी पीक विमा भरताना पाहायला मिळत नाही, अक्षरशः शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडेच पाठ फिरवली। खरी वास्तव अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याविषयी सरकारला कुठल्याच प्रकारची म्हणजे त्याच्याबद्दलची जी आस्था आहे ती कुठलीच राहिलेली नाही। खरं वास्तव चित्र शेतकऱ्यांचे फार भयावह आहे। त्यामुळे आजचे जर सरकारमध्ये बसलेले जे मंत्री बघितले तर निव्वळ रमी खेळणे हा जो विषय आलाय चव्हाट्यावर, लोक पाहत आहेत, शेतकरी पाहत आहेत। त्यामुळे यांना खऱ्या शेतकऱ्याची व्यथा काय करणार आहे, खऱ्या शेतकऱ्याची व्यथाच माहीत नाही सरकारला की सरकारमधले मंत्री बसणारे मंत्रीच पत्ते खेळतात, रमी खेळतात। त्याच्याहून याचे सगळं जाणीव होते की यांना शेतकऱ्याबद्दल काय असतं आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विमा कंपनी फक्त विमा कंपनी यांच्या आहेत स्वतःच्या। त्याच्यामुळे विमा कंपनी सरकारचं सॅटेलाइट आहे। त्याच्यामुळे यांच्या माध्यमातून फक्त लूट चालू आहे। अजूनही शेतकऱ्याची लूट केली आहे। 1 रुपयाचा विमा आज 1100 रुपये भरावा लागतो शेतकऱ्याला। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याबद्दलचं उदासीनता, याच्याबद्दल विमा कंपनीबद्दल कोण शेतकऱ्यामध्ये कुठल्याच प्रकारचं हे नाही आणि विमा भेटेल ही अपेक्षा शेतकऱ्यांना नाही। निश्चित आपण बघतोय ह्या शेतकऱ्याच्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या। सरकार आणि पीक विमा कंपनी यांच्यात जे आहे ते मिलीभगत आहे, त्यामुळे शेतकरी जे आहे ते पीक विमा भरत नाहीत, अशी सुद्धा प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव